मित्रांनो, मी आता एकलहरावाडी या गावात आलेलो आहे आणि देवीचं दर्शन घेतल्यानंतर देवीच्या मंदिराच्या परिसरातच ही सुंदर अशी छानशी बारव आहे. बघून घ्या, हे किती सुंदर बारव आहे. याला एक इकडून एंट्रन्स आहे, एक समोरून एंट्रन्स आहे आणि एक इकडच्या साईडला आहे. अशी ही सुंदर बारव बघून घ्या. मंदिर परिसरातील सुंदर कॅम्पस आणि बारव त्याच याच्यात आहे. हे बारवचं काही अवशेष पडलेले बघा, जुनी बारव असल्यामुळे जरा दगड बघू शकतो. बारव बांधकामात यूज झालेला आणि सुंदर बघण्यासारखी बारव आहे. जे कोणी एकलहरा मातेचं दर्शनाला येतं सगळ्यात पहिले या बारवमध्ये अंघोळ म्हणा किंवा हातपाय वगैरे धुवून नंतरच दर्शनाला जातात. अशी सुंदर बारव. मंदिर परिसर थोडा छान ठेवण्याची गरज आहे, कारण की बरीचशी घाण वगैरे मेंटेनन्सची गरज आहे. बघून घ्या, हे सुंदर. या बारवला 3 एंट्रन्स आहे. आणि पाण्याची पातळी एकदम खोल आहे. बारव खरंच सुंदर आहे, बघण्यासारखी. तुम्ही नक्की भेट द्या इथे. हे बारव इथं आहे. एक एंट्रन्स इकडून वगैरे आहे. आणि आईचं एक छोटंसं दुकान आहे इथे. इथे काय काय भेटतं? नारळ वगैरे, फुलं वगैरे. पूजा साहित्य. बर, काय अख्खे काय म्हणलं इथलच्या या बारवला? त्या एकलहरा म्हणजे पाय धुतल्याशिवाय जात नाही कोणी तिकडे देवीच्या मंदिरात. अच्छा, आख्याय काय वाल्मिक ऋषी आयला व्यवहारच्या काळातले. बर बर बर. आणि पाय धुतल्याशिवाय जाऊ शकत नाही तिकडे मंदिरात आंघोळी करतात. हे खांड बेंड काहीच होत नाही पाण्याने. या बर, पवित्र पाणी. म्हणजे ज्यांना त्वचेचा आजार असला त्यांना आंघोळ केलं त्वचेचा आजार बरा होतो. एकदम हो का? ओके. म्हणून तर ते असं हे ठेवावं लागते बायला. काय ते कायटे नाईटे असं वाहिल्याशिवाय लोक जातच नाही. त्याला काय म्हणतात? पत्रे विकत कायटे नाईटे. कायटे नाईटे म्हणजे काय? ते वाहिल्याशिवाय ते जात नाही अंगाचे खरूच, ते काहीच होत नाही. काय बात आहे. म्हणून बसावं लागतं यासाठी खास. बरं, किती वर्षापासून बसता तुम्ही इथे? जवळजवळ 25 वर्ष. बर बर. बघून घ्या मित्रांनो, ही अशी पिंपरी राजा येथील, कोणतं गाव म्हणलं हे? वाडी एकलहरावाडी. एकलहरावाडी पिंपरी राजा गावाजवळचं हे छोटीशी एक वाडी आहे आणि तिथे सुंदर अशी बारव आहे. या बारवच्या पाण्यानं आंघोळ वगैरे केली तर स्किनचे आजार वगैरे होत नाही, काहीच होत नाही म्हणे. तर असे हे सुंदर बारव तुम्ही नक्की या इकडच्या भागात आणि या बारवला बघण्याकरता नक्की या.
सुंदर बारावे आहे. मित्रांनो, माझं सफर नावाचं यूट्यूबवर चॅनल आहे. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर पण करा. तुम्हाला ही माहिती कशी वाटली